तोंड गोड करा, पेढे घ्या पेढे. शाबास जरा. मस्त आहे तर पेढ. हे घे तू बी खा. कमळे काय छान सांगतो, आपण जर आता गावाकडे असतो ना लय राडा केला असता. येऊ का आतमध्ये? राजू अगं हे काय विचारायचं असतं? ये की. अगं थँक्यू सो मच कमळी. राजू अगं काय झालं? कमळी तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्या उपकारांची परतफेड मी कधीच नाही करू शकत ग. सारखं सारखं असं नाही बोलायचं. आणि उपकार काय, हे माझं कर्तव्यच आहे. राजू अगं एखाद्या पोरीसोबत असं होत असताना ते बी माझ्या समोर मी गप्प बसायचं काय? आणि माझ्या जागी तू असती तर तू बी हेच केलं असतं की नाही? मग आणि मला तुझं थँक्यू नको, फक्त तुझ्या चेहऱ्यावर गोड स्माइल पाहिजे. हाच बघू. कमळी आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. बर चालतंय की. म्हणजे कमळीच तुझी बेस्ट फ्रेंड आणि मी कट्टी. अगं तर तू कमळीची बेस्ट फ्रेंड म्हणजे माझी पण बेस्ट फ्रेंडच ना? हां चला राजू नॉर्मल व्हायला लागले ते बरं झालं. अय्यो अभिनंदन. बाय बाय ग, किती छान. अशीच आयुष्यात पुढे जात राहा, मोठं नाव कमवू. खरंच तू खूप गुणी पोर आहेस आणि जिद्दी पण. बघितलं का सुजाता, ही पोर गावाकडून शहराकडे येऊन कशी जिद्दीने प्रगती करते येते. खरंच कमळी, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो बघ. आमची पोरं पण तुझ्यासारखीच होऊ दे बाई. थँक्यू ताई. हे गावचाप नंबर 1 and 2 इथे काय करताय? अगं का म्हणजे काय विचारते? आता उद्या दिवाळी आहे की नाही म्हणून तुझ्या संग फटाकडे उडवायला आलोय. चल की आपण फटाकडे उडवूया. हे निंगे कप की. आमासने अन्नपूर्णा आजींनी बोलवले, त्यांचं काहीतरी काम आहे. युजलेस. राजेश दादा सगळीकडे नीट लावून घ्या फुलांच्या माळा. ओ सुहास दादा. हो मॅडम. मी तुम्हाला यादी दिली होती त्याप्रमाणे सगळं सामान नीट बघून आणलंयत ना? हो मॅडम. हां सगळं सामान आणले. सगळं सामान तिथं आतमध्ये ठेवलेलं. ठीक आहे. राजेश दादा जरा माळा लावायला बघा. आत्ता लावून घेतो. आजी अरे या 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 कमळी निंगी आलात. चला खूप बरं वाटलं. आजी तुम्ही असं रात्रीचं का बरं बोलवलं आमासनी? अगं काय तुम्ही मुली, उद्या दिवाळी आहे विसरलात का? अहो ते माहित आहे की, खरं तुम्हासनी शुभेच्छा द्यायला सकाळी येणारच होतो आम्ही. अगं पण आपल्याकडे दिवाळीची मजा आदल्या रात्रीपासूनच असते. म्हणजे अशी सगळी घरभर छान रोषणाई करायची आणि जेवण वगैरे झाली ना की मग रात्री जागून लाडू आणि करंजा करायच्या ताज्या ताज्या. म्हणजे तुमचा अजून सगळा फराळ तयारच नाही झाला? अहो आजी, आमच्या गावाकडे तर 2 आठवडे पहिली सगळी तयारी सुरू होत असते बघा. म्हणजे रोज कुणाच्या करंजा करायच्या, चकल्या बनवायच्या ते ठरतंय आधी. त्यानंतर शेजार पाजारच्या बायका एकत्र येऊन प्रत्येकाच्या घराला जाऊन फराळ बनवतात. अहो आजी, सगळ्या गावाचे लाडू बनवायला तर एकच दिवशी आचारी येतोय आणि मग दिवसभर काळ्या पाडत बसतोय बिचारा. अरे वा. अगं बाकी सगळा फराळ तयार आहे आपला, फक्त लाडू आणि करंजा मात्र आदल्या दिवशी रात्रीच करतो. आणि तो फराळ सुद्धा पार्वतीच्या हातचाच. अगं आमच्या पार्वतीच्या हाताला अशी काय चव आहे ना, अप्रतिम. एक लाडू खाऊन कोणाचं समाधानच होत नाही, आणखीन मागतात. चला बसा बसा. पाणी देऊ का तुम्हाला? बसा. नाही काय त्या गावच्याचं कौतुक करत होती, तिचं कौतुक करशील तू? हा, तिच्या तोंडावरून तिच्या डोक्यावरून हात फिरवशील. आता बघ
मी तुझं कौतुक कसं करते ते? चूक झाली मॅडम, मला माफ करा. चूक झाली ना, मग माफी नाही. तुला मी एक गिफ्ट देते ना. थांबा इथे, तुझं गिफ्ट आणते. सुजाता, हात पुढे कर. एकदा सांगितलेलं कळत नाही. हात पुढे कर. I only need one hand. चूक झाली माझी. मोठ बंद कर. नाही 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 मॅम. उचलते. उचल. आण हात वरती. मूठ बंद पाहिजे मला. नाही 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 मॅम. ए तू चुप राहा. चल. मॅडम नका नका मॅडम. मॅडम मॅडम आणि का मॅडम, मला माफ करा मॅडम. आई काय झालं? कोण ओरडलं? अरे पार्वतीचा आवाज वाटतोय. चल. पार्वती दे, हे एवढं कसं भाजलं? काय झालं काय? हे तर खूपच झालंय. तुम्हाला खूप त्रास होतोय का? खूप दुखतंय का? एक काम करूया, खूप दुखत असेल ना तर आपण हॉस्पिटलला जाऊया. डॅड चला यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हो ताई, नेमकं झालं तरी काय? हो ताई बोला, काय झालं? जळती पण ती हातावर पडली. माझं लक्ष नव्हतं तेव्हा. अरे देवा. अगं तिच्या हातावर पाणी घालायला पाहिजे. चल 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 चल. होईल होईल, बरं होईल. काळजी करू नकोस.